अस्सलामुअलैकुम गाईज, आदाब, नमस्ते आणि जय महाराष्ट्र. मी आपला शेख मिराज आपलं स्वागत करतोय आजच्या नव्या कोऱ्या एका अशा फ्रेश ब्लॉगमध्ये. आज आपण सकाळी निघालेलो आहोत परत एकदा एका नवीन खेड्याला. आणि काय सांगायचं आहे, कारण आता ऊन एवढं भयंकर पडतंय ना की प्रमाणाच्या बाहेर टेम्परेचर आहे. पण तरी अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना. हे सुद्धा जसं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे, पापी पेट का सवाल आहे, फिरावं लागणारच आहे. पूर्ण चेहरा, पूर्ण स्किन माझी ब्लॅक झालेली. याच्यापेक्षा निग्रोसारखा जरी झालो तरी चालेल, कारण घराचं स्लॅब आपल्याला कंप्लीट करायचं, तेही पावसाच्या अगोदर. यही नहीं, अभी और सुनिए. त्याच्यामुळेच आता बघणार आहोत आपण. आणि पुढे तुम्हाला काय अशा गोष्टी दाखवणार पण आहे. पुढे अशा काही गोष्टी पण दाखवणार आहे ज्या फॅमिलीमधल्या तुम्हाला आणखीन माझ्याबद्दल काही माहिती नाही आहेत. आपल्या घराचा स्लॅब तर बाकीच आहे. अशा आणखीन काही गोष्टी आहेत ज्या आपल्याला पूर्ण करायच्यात पावसाच्या अगोदर. छोटी मोठी चिल्लर देणंसुद्धा आहे, ते सुद्धा क्लिअर करायचं आहे. शेवटी आता क्वीन घेतलेली आहे आणि तिच्याच बदौलत आपल्याला आता इकडे तिकडे दोन गावं आपल्याला एक्स्ट्रा करता येत आहेत आणि दोन पैसे कमवता येत आहेत. कारण तिचाही 5-5.5 हजार रुपयापर्यंत EMI आहे. आणि सगळ्यात मुख्य पार्ट म्हणजे काय माहिती आहे का, मी तुमच्यासोबत आज तिचा नंबर शेअर करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. कालच मला तिचा पासिंग नंबर आलेला आहे आणि पासिंग नंबर असा आहे की MH44AJ 6090. नशा शराब में होता तो नाचती आहे का नाही कमाल. 60 आणि 90. तर क्वीनचं काय, क्वीनच आहे. आणि खूप भारी वाटते, कारण ती लाईफमध्ये आली ना तर थोडंसं एक स्ट्रगल कुठंतरी थांबलं आहे आणि सुकर प्रवास होतो आहे. 4 पैसे मिळत आहेत आणि बेस्ट आहे. कारण मायलेज, त्याची कॅपेबिलिटी आणि सस्पेन्स, जेवढी तारीफ करावी ह्या गाडीची तेवढी कमी आहे. कारण मी घेतली म्हणून सांगत नाही, खरंच तुम्हा सर्वांना मी सजेस्ट करतो आहे की जर घ्यायची असेल ना तर TVS ज्युपिटरमध्ये कुठलंही मॉडेल घ्या. 125 cc असेल, 110 cc असेल. गाडी क्लास आहे बॉस, क्लास. बसल्यानंतर फिलिंग समजते माणसाला. मी, माझी बायको आणि माझे 2 मुलं, आम्ही 4घंही जण. आणि समोर इथं स्टोरेजच्या इथं सामान वगैरे ठेवून एकदम जसं काय स्विफ्ट डिझायरमध्ये बसलो आहे, अशा प्रकारचा आमचा प्रवास होतो. चला आता नवीन एका खेड्याला जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर दुसरे काही तुम्हाला नवनवीन गोष्टी बघायला मिळतात तशा आणखीन दाखवणारच आहे. मित्रांनो, डोंगरात आहे आणि ते बघा, दिसलं का तुम्हाला पक्षी किती मोठा आहे. आणि हा किलबिल सकाळी सकाळी मॉर्निंगचा व्ह्यू आहे छान असा डोंगर पट्ट्यामध्ये. आणि हा पक्ष्यांचा किलबिलाट मॉर्निंगमध्ये. आणि हा सूर्योदय बघा, आहे का नाही जब्बर. म्हणजे फ्रेश वाटते, फ्रेश माइंड. आणि कारणच असं आहे, सकाळी सकाळी माइंड फ्रेश राहते हे आवाजाने, हे साऊंडने. आणि सिटीमध्ये म्हणलं की नुसतं गाड्यांचा भा तेच असतंय. मी एक व्हिडिओ काढलेला आहे, पुण्यामध्ये गेलो होतो तेव्हाचा. तो व्हिडिओ बघा, तुमच्या लक्षात येईल. काल एक महाराज भेटले होते मला, गर्जे महाराज म्हणून आहेत, महासांगवीचे ते. कौन कहता है हिंदू मुसलमान एक नहीं है, ये देखिए. जय श्री राम. जय श्री वालेकुम अस्सलाम. पाटोदा तालुक्यात तिकडे त्यांचं गाव आहे. एवढे भक्ती वेडे आहेत ते, एवढे देवावरती त्यांच्या देवाच्या प्रेमासाठी एवढे वेडे झालेले आहेत. सगळं घर, संसार, प्रपंच सगळं सोडून, सगळ्या गोष्टीचा त्याग करून आज ते अध्यात्माच्या मार्गामध्ये जोडलेत. मी लहान असताना, बालपणापासून त्यांना बघत आलो आहे. काल अचानक गावामध्ये महादेवाचा सप्ताह होता, त्याचं काल्याचं कीर्तन होतं. तर त्यानिमित्त त्यांची भेट झाली आणि मी नेकनूरलाच चाललो होतो. तर त्यांनी सांगितलं की मला सोडशील का. मग त्यांनी ओळखलं नाही, कारण आता स्मरणशक्तीसुद्धा त्यांची कमकुवत झालेली आहे. मग त्यांना मी फाट्यापर्यंत सोडलं आणि त्याच्यानंतर काही पैसे मी दिले त्यांना. मी म्हणजे मला अशा गोष्टीत आपण म्हणतो ना, एक दाखवायचं नाही की आपण काय करतो आहे. कारण वरचा जेव्हा आपल्याला देतो ना, तो काय दाखवत नाही ना. मग तसंच त्याचप्रमाणे मला ते आवडत नाही
जे माझ्याच्याने शक्य झालं ते त्यांना दिलं मी. आणि त्याच्यानंतर खूप म्हणजे डोळे भरून आले माझे, की म्हणजे एखादी व्यक्ती एवढी कशी काय भक्तीमध्ये लीन होऊ शकते, एखादी व्यक्ती एवढी सगळ्या गोष्टीचा त्याग करून, मोह त्याग करून, सगळ्या गोष्टी सोडून कसं काय राहू शकते. त्या सगळ्या गोष्टी मित्रांनो जाणून घेतल्या. आणि मी तुम्हाला नेहमी सांगतोय की जगात खरंच काही नाही हो, आयुष्यात खरं काही नाही आहे. फक्त आहे ती माणुसकी. इथं कमवून जायचं आहे ना आपल्याला, ती फक्त माणुसकी कमवून जायचं आहे. बाकी सगळं तेल लावत गेलं. तुम्ही चांगले कर्म करा, जग हे नक्कीच तुम्हाला माइंडमध्ये ठेवणार, यार बंदा काम का था यार सही था. त्याच्यामुळे आपले कर्म आपण करत राहा. लोकांना काय वाटतं हे त्यांच्यावर सोडा. पायी चाललं तरी प्रॉब्लेम आहे, घोड्यावर बसलं तरी प्रॉब्लेम आहे. हे लोक त्यांची विचार, त्यांची मानसिकता कधी बदलणार नाही. त्याच्यामुळे आपण बदलायचा प्रयत्न करू, आपण आपल्या पद्धतीने जगायला सुरू करू. लोकांना नेवर माइंड करत चला. जे आपल्याला वाटतंय ते शक्य आपल्याला आहे ते आपण करत राहा. बाकी कोणाचा काही बापाचा ठेका आपण घेतलेला नाही. आणि दुसरी गोष्ट अशी की मला स्लॅब घराचं कंप्लीट करायचं आहे आणि ते तुमच्या पाठबळामुळे शक्य होऊ शकते मित्रांनो. खरंच खोटं सांगत नाही. जर तुम्ही ठरवलंच, एक व्हिडिओ जर नुसता फुल वॉच केला ना आणि तो मिलियनमध्ये जर गेला, विथ इंटेरियर, स्लॅबहून विथ इंटेरियरसुद्धा कंप्लीट होऊ शकतं आहे. तो साला ये दुख काय खत्म नहीं होता बे. सपोर्ट करा मित्रांनो. मला बऱ्याच असे काही कामं करायचे जे तुम्हाला आवडतील. म्हणजे मी बोलून नाही दाखवणार, पण ते पुढं तुम्हाला नक्कीच कळेल की यार मिराजने काय केलं आहे. त्याच्यामुळे सपोर्ट करा प्लीज. चला आता निघतो आपण सकाळी सकाळी. खूप लांब जायचे. आता हे कोरडेवाडीचं आहे हे बघा, आणि खूप लांबचा पल्ला आहे आपला. त्याच्यामुळे ऊन पण आहे. चला.